तुमच्या ओव्हर थिंकिंगचा परिणाम थेट मुलांवरती होतो हे माहिती आहे आपल्याला. ज्या वेळेस एखादी परीक्षा असेल, परीक्षेच्या आधी आईची जी एन्झायटी पीकला असते, म्हणजे तुझ्याकडनं होईल का, तू करशील का, तुला जमेल का, बघ तू एकटाच आहेस, करशील का, एवढं हे वाचून झालंय का, हे केलंयस का, हे जी 10 प्रश्नांची जी लाईन असते आईची, हे 10 प्रश्न जी आईची जी एन्झायटी ज्यावेळेस पीकला असते, हे एन्झायटी मुलांवरती पास ऑन होते. आणि ह्याचा परिणाम मुलांवर कसा होतो, तर मुलांचा कॉन्फिडन्स कमी होतो. मुलं स्वतःवरती विश्वास पटकन ठेवू शकत नाही. आई म्हणते ना, मग माझ्याकडनं होईल का, मला हे जमेल का. ह्याचा परिणाम काय होतो, प्रत्येक वेळेस मग आई सोबत असली तरच मी करेल. अभ्यासासाठी सुद्धा आईची डिपेंडन्सी जास्त वाढून जाते. आई तू बस माझ्या बाजूला, मग मी अभ्यास करू शकेल, कारण आईकडनं ती एनर्जी त्याला मिळते. बरोबर. त्यामुळे मुलांचा कॉन्फिडन्स कमी होतो, परीक्षेची भीती त्यांना वाटायला लागते. म्हणून तुम्ही ज्या वेळेस अँशियस होता त्यावेळेस तुमची ही एन्झायटी किंवा तुमचा हा जो ओव्हर थिंकिंगचा पॅटर्न असेल त्याला कंट्रोलमध्ये ठेवा. कारण सायलेंटली तुम्ही तुमची एन्झायटी, तुमची ओव्हर थिंकिंगचे पॅटर्न्स मुलांवरती पास ऑन करत आहात. त्यामुळे जेव्हा तुम्ही मुलांशी बोलाल त्यावेळेस तुम्ही बघा की तुम्ही तर त्यांना ही एन्झायटी पास ऑन करत नाहीत किंवा तुम्ही त्यांना ही एन्झायटी देत नाही आहात ना, याची काळजी घ्या.